व्हिडिओ पाहिली की तुम्हाला कळेल खरोखरच ज्या ठिकाणी भाजपचा प्रचार करण्यासाठी या महिला घोषणा देत होत्या आणि त्यांनी घोषणा दिल्यानंतर जेव्हा भाजप जिंकून आला त्यानंतर या महिलांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी ट्रकवर नाचून जल्लोष केला आणि डान्ससुद्धा करताना ही महिला आपल्याला पाहायला भेटते। ही महिला जेव्हा डान्स करत होती तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होता। आजूबाजूला असणाऱ्या सर्व महिलासुद्धा नाचत होत्या। पण जेव्हा उमेदवार जिंकून आला त्यानंतर त्यांच्या घरांवरती जी कारवाई केली त्यानंतर हीच महिला त्यांचेच गुण गात होती, त्यांचा गोडवा गात होती, त्यांच्या घोषणा देत होती। त्याच महिलाचं घर आता उद्ध्वस्त करण्यात आलं आहे आणि ही महिला आता जीवाच्या आकांताने रडत आहे कारण तिचं घर आता उद्ध्वस्त केलं आहे। ज्या महिला यांचा प्रचार करत होत्या त्यांचीच घरं अशा पद्धतीनं पाडण्यात आली आणि आता ते नशिबाला हात लावून बसलेत। तर आता तुम्हीच सांगा, ज्यांचा प्रचार केला, ज्याने आश्वासन दिलं होतं की झोपडपट्ट्याची जी घरं आहेत त्यांची चांगली घरं बनतील, पण त्यांचीच घरं आता उद्ध्वस्त करण्यात आलीत। तर या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय कारण या महिलेनं प्रचार करताना आणि जिंकून आल्यानंतर जो डान्स केला होता, जो आनंद साजरा केला होता आणि ज्या उमेदवाराच्या मागे त्या प्रचारात सहभागी होत्या त्यांचा आनंद जेव्हा त्यांचं घर त्यांच्या डोळ्यात देखत जेव्हा पाडण्यात आलं तेव्हा त्यांचा आनंद कुठे गेला असा सुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला। तर काहींनी अशा कमेंट केल्या आहेत की जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाच्या मागे जाता परंतु जेव्हा तो पक्ष जिंकून येतो तेव्हा तुम्ही कोण आणि ते कोण असा प्रश्न निर्माण होतो। म्हणूनच एखाद्या राजकीय पक्षाच्या मागे जाताना आपली पार्श्वभूमी लक्षात ठेवावी। तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा।